नमस्कार, मी सुनंदा मेजवानी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी 1 किलो शंकरपाळीचं रेसिपी करून दाखवणार आहे. 1 किलो शंकरपाळी लागणारं साहित्य: 1 किलो मैदा, 1 वाटी पिठी साखर, 1 वाटी दूध, 1 वाटी तूप, वेलची पूड, चवीसाठी मीठ. मी इथे 1 किलो मैदा चाळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पिठी साखर आपण मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये वेलची पावडर ते पण मिक्स ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. चवीसाठी मीठ, सर्व मिक्स करून त्याच्यामध्ये आपण तूप टाकणार आहोत. हे चांगलं मिक्स करून घेऊ. पिठी साखर, वेलची, तूप याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. एक जीव करून घ्यायचं. सगळ्याला तूप लागतं. हे जे 1 किलो शंकरपाळीचं पीठ आहे त्याला बरोबर हे साहित्य बरोबर होतं. तुम्ही हे माझ्या पद्धतीचं करून बघा. भरपूर लेअर आलेली शंकरपाळी खाण्यासाठी चविष्ट, खुसखुशीत, खारीवाणी लागते आणि प्रमाण पण बरोबर आहे. हे आपला असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं पीठ तयार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालून पीठ मळणार आहोत. लागल तसं थोडं थोडं शितोडे देऊन, एकदम दूध वतायचं नाही. थोडं थोडं आपणाला दूध घालून घटसर पीठ मळून घ्यायचं. त्याच्यामध्ये थोडंसं मला दूध अजून जरा लागतं मळण्यासाठी. तुम्ही दूध कमी जास्त घेऊ शकता. हे असं घटसर पीठ चांगलं मळून घ्यायचं. चांगल्या शंकरपाळी होतात. हे बघा. आणि त्याला चांगलं झाकून ठेवायचं. आता आपणाला 1 तास पीठ मुरून झालेलं आहे. आता आपण शंकरपाळी लाटून घेऊया. असं लाटून घ्यायचं. असं लाटून घ्यायचं आणि ह्याच्या कड्या काढून टाकायच्या. मी आपल्या चौकोनमध्ये शंकरपाळी कापून घेते. गरम करून घेतलंय. त्याच्यात थोडंसं पीठ टाकून
गोळा हे बघा पट करून वरती यायला लागला, म्हणजे आपलं तेल गरम चांगलं झालं. हे आपण लाटून घेतलेले शंकरपाळी आपलं एकसारखी तळली आपली शंकरपाळी. आता आपण शंकरपाळी तळून झालेली आहे. कलर त्याचा बघा कसा बदलत चाललाय. आता आपण हा कलर छान आलेला आहे शंकरपाळीला. त्या पद्धतीने बाकीच्या शंकरपाळ्या करून घेऊया. तर आपली कुसकुशीत खारीसारखी लेअरवाली शंकरपाळी तयार आहे. ही तुम्हाला रेसिपी आवडल्यास शेअर, लाईक, सबस्क्राईब करा.